नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आज आपण आंतरउद्योग व्यापार म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो इंट्रा इंडस्ट्री ट्रेड. तर आंतरउद्योग व्यापार या विषयासंदर्भात आपण इथं या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आंतरउद्योग व्यापार म्हणजे काय? म्हणजे ही जी काही संज्ञा आहे ती उद्योगांतर्गत व्यापार या संज्ञेपेक्षा कशा पद्धतीनं वेगळी आहे हे आपण इथं पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आपण प्रथमतः व्याख्या पाहूया. तर आंतरउद्योग व्यापाराची जी काय व्याख्या आहे ती व्याख्या पहिली आपण व्याख्या पाहूया की उद्योगांतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे अशी स्थिती की ज्यात एका उद्योगाच्या वस्तूचा दुसऱ्या वेगळ्या उद्योगाच्या वस्तूबरोबर विनिमय होतो. आता विनिमय म्हणजे वस्तूची जी काय देवाणघेवाण ती वस्तूबरोबर म्हणजे एका उद्योगाच्या वस्तूचा दुसऱ्या वेगळ्या उद्योगाच्या वस्तूबरोबर काय होती देवाणघेवाण म्हणजेच विनिमय होतो. त्यालाच काय म्हणतो उद्योगांतर्गत किंवा आंतरउद्योग व्यापार असं म्हटलं जातं. दुसऱ्या व्याख्यामध्ये सुद्धा काय सांगितलं आहे की आंतरउद्योग आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एकाच उद्योगातील स्वरूप नसलेल्या परंतु समान असलेल्या विभेद वस्तूमधील काय केलेला आहे व्यापार म्हणजेच आंतरउद्योग व्यापार होय. म्हणजे विभेदित वस्तूमधील व्यापार विभेदित वस्तूमधील व्यापार म्हणजे एकाच उद्योगातील स्वरूप नसलेल्या परंतु समान असलेल्या विभेदित वस्तूमधील व्यापार म्हणजेच आंतरउद्योग व्यापार. म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो, ही जी काही संज्ञा आहे ती आंतरउद्योग किंवा म्हणजेच इंट्रा इंडस्ट्री ट्रेड या संज्ञेपेक्षा काय आहे वेगळी म्हणजे उद्योगांतर्गत व्यापार. आता उद्योगांतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे अशी स्थिती की आपण व्याख्यामध्ये सांगितले आहे की ज्यात एका उद्योगाच्या वस्तूच्या दुसऱ्या वेगळ्या उद्योगाच्या वस्तूबरोबर विनिमय होतो. आता उदाहरणाद्वारे सांगायचं म्हणजे भारताच्या गव्हाच्या बदल्यात आपल्याला काय घ्यायचं आहे की जपानकडून घड्याळ घ्यायच्यात. तर म्हणजे भारताचा गहू जपानच्या घड्याळाच्या बदल्यामध्ये दिला जातो. याचाच अर्थ काय की भारत हा गव्हाची निर्यात करत असतो आणि घड्याळाची काय करतो आयात करतो. म्हणजे आपल्या देशातला गहू हा जपानला द्यायचा आणि जपानकडून त्याच्या बदल्यात काय घ्यायचं घड्याळ आयात करायची. म्हणजे याच्या तुलनात्मक लाभाचा सिद्धांत जो आपण बघितला आहे आणि हेक्चर-ओव्हलिन्स सिद्धांत आणि अनेक सिद्धांतामध्ये किंवा त्याच्या प्रतिमानामध्ये दोन देशातील उद्योगांतर्गत व्यापार काय केलेला आहे स्पष्ट केलेला आहे. म्हणजे आंतरउद्योग आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एकाच उद्योगातील स्वरूप नसलेल्या परंतु समान असलेल्या विभेदित आपण सेकंड व्याख्या बघतोय त्याच्यामध्ये सांगितलं आहे की विभेदित वस्तूमधील व्यापार. आता या सेकंड व्याख्यामधलं जे काही आपण उदाहरण सांगूया की भारताच्या संगणकाच्या युनायटेड स्टेट्सच्या संगणकाबरोबर व्यापार म्हणजेच बघा भारताच्या संगणकाचा युनायटेड स्टेट्सच्या संगणकाबरोबर व्यापार म्हणजे याचाच अर्थ काय की भारत अमेरिकेला संगणकाची निर्यात करतो आणि भारत अमेरिकेकडून संगणकाची आयातसुद्धा करतो. म्हणजे इथं वस्तू विभेदनाच्या स्थितीमध्ये जेव्हा उत्पादन खर्चातील मोठ्या प्रमाणातील फरकासह विविध वस्तूच्या सर्व प्रकारांचे उत्पादन करून त्यांचा विनिमय म्हणजे देवाणघेवाण करतात तेव्हा त्याला काय म्हणतात आंतरउद्योग व्यापार असं म्हटलं जातं. म्हणजे विशेषीकरण आणि वाढती श्रम विभागणी यामुळं काय होतं आंतरउद्योग व्यापार घडून येतो. आता विशेषीकरण आणि वाढती श्रम विभागणी ही बाजाराच्या काय असते आकारावरून अवलंबून असते हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक वृद्धी आणि जागतिकीकरण यामुळे अर्थसिद्ध वस्तू आणि तयार वस्तू यातील जे काय आंतरउद्योग व्यापार वाढतो आहे तो आंतरउद्योग व्यापार अस्तित्वात येण्याचं कारण म्हणजे एकाच वस्तूच्या
प्रकारचे जे काय उत्पादन करणाऱ्या देशांतर्गत आणि परकीय व्यवसाय संस्था ह्या काय करतात, एक दुसऱ्याचा राष्ट्रीय बाजार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे जेव्हा दोन किंवा देशातील दोन व्यवसायांना सारख्याच वस्तूबाबत मक्तेदारी असेल तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या, अजून एकदा सांगते की जेव्हा दोन देशातील दोन व्यवसाय संस्थांना सारख्या वस्तूबाबत मक्तेदारी असेल तर त्या दोन व्यवसाय संस्थेमध्ये व्यापार सुरू होण्यामुळं काय होतं, स्पर्धेमध्ये वाढ होतं आणि त्यामुळं या दोन्ही व्यवसाय संस्थाच्या वस्तूच्या किमतीमध्ये घट होते आणि किमतीमध्ये घट होऊन त्यांच्या नफ्यामध्ये सुद्धा घट होते. परंतु वस्तूच्या किमतीतील घटीचा फायदा दोन देशातील काय होतो, ग्राहकांना मिळतो. म्हणजे जेव्हा दोन देश विविध वस्तूंचे जे काय उत्पादन करीत असतील आणि त्यांचे बाजार मक्तेदारयुक्त स्पर्धेचे असतील तर आंतरउद्योग व्यापारामुळं काय होतं, लाभ हा घडून येतो. म्हणजे लाभ कशा पद्धतीनं घडून येतो, त्याच्या अनुकूल बाबी कोणकोणत्या आहेत हे आपण इथं पाहणार आहोत. म्हणजे बघा, लाभ आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला लक्षात येतो की इथं अनुकूल बाबी, म्हणजेच इथं काय म्हटलं जातं की इथं लाभ. तर पहिलं अनुकूल बाब म्हणजे वस्तूच्या विविध प्रकारची व कमी किमतीतील उपलब्धता. तर इथं आंतरउद्योग व्यापारामुळं दोन किंवा देशामध्ये वस्तूचं जे काय विविध प्रकार उपलब्ध होतात त्या व्यापारातील वाढीमुळं उत्पादनात काय होतं, वाढ होते आणि या मोठ्या प्रमाणातील जे काय उत्पादनात वाढ होते त्याच्यामुळं उत्पादनाचं जे काही लाभ आहे ते लाभ मिळून किमतीमध्ये काय होते, घट होते. म्हणजे वस्तूच्या विविध प्रकारची आणि कमी किमतीतील उपलब्धता हे कशामुळं होतं, या आंतरउद्योग म्हणजे जेव्हा दोन देश विभेदित वस्तूच्या उत्पादन करत असतील आणि त्याचं बाजार मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे असतील तर आंतरउद्योग व्यापारामुळं असा हा वस्तूच्या विविध प्रकारांची किंवा कमी किमतीमध्ये उपलब्धता आपल्याला ही बाब लक्षात येते. पुढचा मुद्दा असा आहे की लहान देशाचा मोठ्या देशाबरोबर व्यापार. तर ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे की वस्तुभेदन असताना बघा, वेगवेगळ्या देशामध्ये वस्तूचं विभेदन असताना लहान देश हे मोठ्या प्रमाणातील उत्पादनाच्या बचती किंवा विशेषीकरणाच्या द्वारे, विशेषीकरण म्हणजे आपली वस्तू एक विशिष्ट प्रकारची किंवा विशेष अशी वस्तू विशेषीकरणाच्या द्वारे मोठ्या देशांना काय करते, वस्तूची विक्री करून आंतरराष्ट्रीय व्यापाराद्वारे लाभ मिळवू शकतो. म्हणजे बघा इथं किती महत्त्वाची बाब आहे की लहान देशाचा मोठ्या देशाबरोबर व्यापार हा घडून येतो. कधी, जागतिक पातळीवर. ही किती मोठी आणि चांगली बाब आहे. तर पुढचा मुद्दा असा आहे की व्यापाराच्या परिमाणात वाढ. तर ज्यावेळेस बघा वस्तूच्या किमतीच्या घटीमध्ये फायदा होतो, म्हणजे दोन देशातील ग्राहकांना तो फायदा मिळतो. म्हणजे ज्यावेळेस दोन देश विभेदित वस्तूचं उत्पादन करीत असेल आणि त्यांचं व्यापार हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे असतील तर आंतरउद्योग व्यापारामुळं काय होतं, ह्या बाबी घडून येतात. तर ती तिसरी बाब काय की व्यापाराच्या परिमाणामध्ये वाढ. तर आंतरउद्योग व्यापारामुळे समान आकार आणि समान घटक काय असतात, उपलब्ध असलेल्या दोन देशातील व्यापाराच्या परिमाणामध्ये काय होते, वाढ होते. म्हणजे जागतिक पातळीवर आंतरउद्योग व्यापार जर असेल म्हणजे घडून येत असेल तर समान आकार आणि समान घटक उपलब्ध असलेल्या दोन देशातील व्यापाराच्या प्रमाणामध्ये काय होते, वाढ ही घडून येते. ही एक अनुकूल बाब लक्षात येते. तर पुढचा मुद्दा असा आहे की सुट्टे भाग आणि जुळवणी. तर विद्यार्थ्यांनो इथं विभेदित वस्तूवर जे काय आधारित व्यापारामुळं सुट्टे भाग आणि या सुट्टे भाग किंवा त्यांच्या घटकांच्या उत्पादनात वाढ होते किंवा उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं त्यांच्या विविध देशातील जुळणीत वाढ होते. त्यामुळं काय होतं, सुट्ट्या भागांच्या व्यापारात सुद्धा वाढ होते. म्हणजे अशा पद्धतीनं जे काय अनुकूल बाबी आहेत या अनुकूल बाबी सुट्टे भाग आणि जुळणी ही सुद्धा
खूप मोठी आणि महत्त्वाची अनुकूल बाब आहे की ती विभेदित वस्तूवर आधारित व्यापारामुळं सुट्टे भाग आणि त्याच्या घटकाच्या उत्पादनात वाढ होते. म्हणजे उत्पादन खर्च हा कमी करण्याच्या दृष्टीनं काय होतं, त्यांच्या विविध देशामध्ये जुळणीमध्ये वाढ होते आणि त्यामुळं काय होतं, सुट्ट्या भागांच्या व्यापारामध्ये वाढही घडून येते. तर अशा पद्धतीनं आपण एक छोटासाच टॉपिक आहे तो आंतरउद्योग व्यापार. आणि आंतरउद्योग ही एक व्यापार म्हणजे जी काही संज्ञा आपण पाहिली आहे ती संज्ञा ही इतर उद्योगांतर्गत व्यापारापेक्षा काय आहे, इतर संज्ञेपेक्षा काय आहे, वेगळी आहे. म्हणजे उद्योगांतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार ही अशी स्थिती की ज्या एका उद्योगाच्या वस्तूच्या दुसऱ्या वेगळ्या उद्योगाच्या वस्तूबरोबर काय केलेली असते, इथं विनिमय केलेला असतो. म्हणजे इथं वेगवेगळे जे काही सिद्धांत म्हणजे तुलनात्मक सिद्धांत, हेक्चर-ओलींचा सिद्धांत, या अनेक सिद्धांतामध्ये किंवा त्याच्या प्रतिमान सिद्धांत किंवा त्याला आपण काय म्हणतो प्रतिमान, ह्या दोन देशातील उद्योगांतर्गत व्यापार काय केलेला आहे, स्पष्ट केलेला आहे. म्हणजे आंतरउद्योग व्यापार हा एकाच उद्योगातील स्वरूप नसलेल्या वस्तू परंतु समान असलेल्या विभेदित वस्तूंमधील केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतो आपण, आंतरउद्योग व्यापार. तर विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की वस्तू विभेदनाच्या स्थितीत जेव्हा उत्पादन खर्चातील मोठ्या प्रमाणातील फरकासह विविध वस्तूच्या सर्व प्रकारांचे जे काय उत्पादन करून त्यांचे विनिमय करत असतात, म्हणजे त्यांच्या वस्तू आणि सेवांची जी काय देवाणघेवाण करत असतात त्यालाच आपण काय म्हणतो, आंतरउद्योग व्यापार असं म्हणतो. आणि आंतरउद्योग व्यापारामुळं एक विशेषीकरण किंवा वाढती श्रम विभागणी याच्यामुळं सुद्धा काय होतो, आंतरउद्योग व्यापार हा मोठ्या प्रमाणात घडून येतो. आणि त्याच्या पाठीमागं घडून येण्याची जी काही कारणे आहेत किंवा अनुकूल बाबी आहेत ते आपण इथं पाहिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो आपण आंतरउद्योग व्यापार आणि आंतरउद्योग व्यापारामुळे घडून येणाऱ्या ज्या काही लाभ आहेत किंवा अनुकूल बाबी आहेत ते आपण इथं पाहिलेले आहेत. तर आपण इथंच थांबूया. तर थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आज आपण आंतरउद्योग व्यापार म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, इंट्रा इंडस्ट्री ट्रेड. तर आंतरउद्योग व्यापार या विषयासंदर्भात आपण इथं या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आंतरउद्योग व्यापार म्हणजे काय, म्हणजे ही जी काही संज्ञा आहे ती उद्योगांतर्गत व्यापार या संज्ञेपेक्षा कशा पद्धतीनं वेगळी आहे हे आपण इथं पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आपण प्रथमतः व्याख्या पाहूया. तर आंतरउद्योग व्यापाराची जी काय व्याख्या आहे ती व्याख्या पहिली आपण व्याख्या पाहूया की उद्योगांतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे अशी स्थिती की ज्यात एका उद्योगाच्या वस्तूचा दुसऱ्या वेगळ्या उद्योगाच्या वस्तूबरोबर विनिमय होतो. आता विनिमय म्हणजे वस्तूची जी काय देवाणघेवाण ती वस्तूबरोबर, म्हणजे एका उद्योगाच्या वस्तूचा दुसऱ्या वेगळ्या उद्योगाच्या वस्तूबरोबर काय होती, देवाणघेवाण म्हणजेच विनिमय होतो. त्यालाच काय म्हणतो, उद्योगांतर्गत किंवा आंतरउद्योग व्यापार असं म्हटलं जातं. दुसऱ्या व्याख्यामध्ये सुद्धा काय सांगितलं की आंतरउद्योग आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे आंतरउद्योग आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एकाच उद्योगातील स्वरूप नसलेल्या परंतु समान असलेल्या विभेद वस्तूमधील काय केलेला आहे, व्यापार म्हणजेच आंतरउद्योग व्यापार होय. म्हणजे विभेदित वस्तूमधील व्यापार, विभेदित वस्तूमधील व्यापार म्हणजे एकाच उद्योगातील स्वरूप नसलेल्या परंतु समान असलेल्या विभेदित वस्तूमधील व्यापार म्हणजेच आंतरउद्योग व्यापार. म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो, ही जी काही संज्ञा आहे ती आंतरउद्योग किंवा म्हणजेच इंट्रा इंडस्ट्री ट्रेड या संज्ञेपेक्षा काय आहे, वेगळी. म्हणजे उद्योगांतर्गत व्यापार. आता उद्योगांतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे अशी स्थिती की आपण व्याख्यामध्ये सांगितले आहे की ज्यात एका उद्योगाच्या वस्तूच्या दुसऱ्या वेगळ्या उद्योगाच्या वस्तूबरोबर विनिमय होतो. आता उदाहरणाद्वारे सांगायचं म्हणजे भारताचा गहू,
भारताच्या गव्हाच्या बदल्यात आपल्याला काय घ्यायचं आहे की जपानकडून घड्याळ घ्यायच्यात. तर म्हणजे भारताचा गहू जपानच्या घड्याळाच्या बदल्यामध्ये दिला जातो. याचाच अर्थ काय की भारत हा गव्हाची निर्यात करत असतो आणि घड्याळाची काय करतो, आयात करतो. म्हणजे आपल्या देशातला गहू हा जपानला द्यायचा आणि जपानकडून त्याच्या बदल्यात काय घ्यायचं, घड्याळ आयात करायचे. म्हणजे याच्या तुलनात्मक लाभाचा सिद्धांत जो आपण बघितला आहे आणि हेक्चर-ओव्हलिन्स सिद्धांत आणि अनेक सिद्धांतामध्ये किंवा त्याच्या प्रतिमानामध्ये दोन देशातील उद्योगांतर्गत व्यापार काय केलेला आहे, स्पष्ट केलेला आहे. म्हणजे आंतरउद्योग आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एकाच उद्योगातील स्वरूप नसलेल्या परंतु समान असलेल्या विभेदित, आपण सेकंड व्याख्या बघतोय त्याच्यामध्ये सांगितलं आहे की विभेदित वस्तूमधील व्यापार. आता या सेकंड व्याख्यामधलं जे काही आपण उदाहरण सांगूया की भारताच्या संगणकाच्या युनायटेड स्टेट्सच्या संगणकाबरोबर व्यापार, म्हणजेच बघा भारताच्या संगणकाचा युनायटेड स्टेट्सच्या संगणकाबरोबर व्यापार. म्हणजे याचाच अर्थ काय की भारत अमेरिकेला संगणकाची निर्यात करतो आणि भारत अमेरिकेकडून संगणकाची आयातसुद्धा करतो. म्हणजे इथं वस्तू विभेदनाच्या स्थितीमध्ये जेव्हा उत्पादन खर्चातील मोठ्या प्रमाणातील फरकासह विविध वस्तूच्या सर्व प्रकारांचे उत्पादन करून त्यांचा विनिमय म्हणजे देवाणघेवाण करतात, तेव्हा त्याला काय म्हणतात, आंतरउद्योग व्यापार असं म्हटलं जातं. म्हणजे विशेषीकरण आणि वाढती श्रम विभागणी यामुळं काय होतं, आंतर उद्योग व्यापार घडून येतो. आता विशेषीकरण आणि वाढती श्रम विभागणी ही बाजाराच्या काय असते, आकारावरून अवलंबून असते, हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक वृद्धी आणि जागतिकीकरण यामुळे अर्थसिद्ध वस्तू आणि तयार वस्तू यातील जे काय आंतरउद्योग व्यापार वाढतो आहे, तो आंतरउद्योग व्यापार अस्तित्वात येण्याचं कारण म्हणजे एकाच वस्तूच्या स्वरूप प्रकारचे जे काय उत्पादन करणाऱ्या देशांतर्गत आणि परकीय व्यवसाय संस्था ह्या काय करतात, एक दुसऱ्याचा राष्ट्रीय बाजार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे जेव्हा दोन किंवा देशातील दोन व्यवसायांना सारख्याच वस्तूबाबत मक्तेदारी असेल तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या, अजून एकदा सांगते की जेव्हा दोन देशातील दोन व्यवसाय संस्थांना सारख्या वस्तूबाबत मक्तेदारी असेल तर त्या दोन व्यवसाय संस्थेमध्ये व्यापार सुरू होण्यामुळं काय होतं, स्पर्धेमध्ये वाढ होतं आणि त्यामुळं या दोन्ही व्यवसाय संस्थाच्या वस्तूच्या किमतीमध्ये घट होते आणि किमतीमध्ये घट होऊन त्यांच्या नफ्यामध्ये सुद्धा घट होते. परंतु वस्तूच्या किमतीतील घटीचा फायदा दोन देशातील काय होतो, ग्राहकांना मिळतो. म्हणजे जेव्हा दोन देश विविध वस्तूंचे जे काय उत्पादन करीत असतील आणि त्यांचे बाजार मक्तेदारयुक्त स्पर्धेचे असतील तर आंतरउद्योग व्यापारामुळं काय होतं, लाभ हा घडून येतो. म्हणजे लाभ कशा पद्धतीनं घडून येतो, त्याच्या अनुकूल बाबी कोणकोणत्या आहेत हे आपण इथं पाहणार आहोत. म्हणजे बघा लाभ आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला लक्षात येतो की इथं अनुकूल बाबी म्हणजेच इथं काय म्हटलं जातं की इथं लाभ. तर पहिलं अनुकूल बाब म्हणजे वस्तूच्या विविध प्रकारची व कमी किमतीतील उपलब्धता. तर इथं आंतरउद्योग व्यापारामुळं दोन किंवा देशामध्ये वस्तूचं जे काय विविध प्रकार उपलब्ध होतात त्या व्यापारातील वाढीमुळं उत्पादनात काय होतं, वाढ होते आणि या मोठ्या प्रमाणातील जे काय उत्पादनात वाढ होते त्याच्यामुळं उत्पादनाचं जे काही लाभ आहे ते लाभ मिळून किमतीमध्ये काय होते, घट होते. म्हणजे वस्तूच्या विविध प्रकारची आणि कमी किमतीतील उपलब्धता हे कशामुळं होतं, या आंतरउद्योग म्हणजे जेव्हा दोन देश विभेदित वस्तूच्या उत्पादन करत असतील आणि त्याचं बाजार मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे असतील तर आंतरउद्योग व्यापारामुळं असा हा वस्तूच्या विविध प्रकारांची किंवा कमी किमतीमध्ये उपलब्धता आपल्याला ही बाब लक्षात येते. पुढचा मुद्दा असा आहे की लहान देशाचा मोठ्या देशाबरोबर व्यापार. तर ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे की वस्तुभेदन असताना बघा वेगवेगळ्या देशामध्ये वस्तूचं विभेदन असताना लहान देश हे मोठ्या प्रमाणातील उत्पादनाच्या बचती किंवा विशेषीकरणाच्या द्वारे
विशेषीकरण म्हणजे आपली वस्तू एक विशिष्ट प्रकारची किंवा विशेष अशी वस्तू विशेषीकरणाच्या द्वारे मोठ्या देशांना काय करते, वस्तूची विक्री करून आंतरराष्ट्रीय व्यापाराद्वारे लाभ मिळवू शकतो. म्हणजे बघा इथं किती महत्त्वाची बाब आहे की लहान देशाचा मोठ्या देशाबरोबर व्यापार हा घडून येतो. कधी जागतिक पातळीवर. ही किती मोठी आणि चांगली बाब आहे. तर पुढचा मुद्दा असा आहे की व्यापाराच्या परिमाणात वाढ. तर ज्यावेळेस बघा वस्तूच्या किमतीच्या घटीमध्ये फायदा होतो, म्हणजे दोन देशातील ग्राहकांना तो फायदा मिळतो. म्हणजे ज्यावेळेस दोन देश विभेदित वस्तूचं उत्पादन करीत असेल आणि त्यांचा व्यापार हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे असतील तर आंतरउद्योग व्यापारामुळं काय होतं, ह्या बाबी घडून येतात. तर तिसरी बाब काय की व्यापाराच्या परिमाणामध्ये वाढ. तर आंतरउद्योग व्यापारामुळे समान आकार आणि समान घटक काय असतात, उपलब्ध असलेल्या दोन देशातील व्यापाराच्या परिमाणामध्ये काय होते, वाढ होते. म्हणजे जागतिक पातळीवर आंतरउद्योग व्यापार जर असेल म्हणजे घडून येत असेल तर समान आकार आणि समान घटक उपलब्ध असलेल्या दोन देशातील व्यापाराच्या प्रमाणामध्ये काय होते, वाढ ही घडून येते. ही एक अनुकूल बाब लक्षात येते. तर पुढचा मुद्दा असा आहे की सुट्टे भाग आणि जुळवणी. तर विद्यार्थ्यांनो इथं विभेदित वस्तूवर जे काय आधारित व्यापारामुळं सुट्टे भाग आणि या सुट्टे भाग किंवा त्यांच्या घटकांच्या उत्पादनात वाढ होते किंवा उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं त्यांच्या विविध देशातील जुळणीत वाढ होते. त्यामुळं काय होतं, सुट्ट्या भागांच्या व्यापारात सुद्धा वाढ होते. म्हणजे अशा पद्धतीनं जे काय अनुकूल बाबी आहेत, या अनुकूल बाबी सुट्टे भाग आणि जुळणी ही सुद्धा खूप मोठी आणि महत्त्वाची अनुकूल बाब आहे की ती विभेदित वस्तूवर आधारित व्यापारामुळं सुट्टे भाग आणि त्याच्या घटकाच्या उत्पादनात वाढ होते. म्हणजे उत्पादन खर्च हा कमी करण्याच्या दृष्टीनं काय होतं, त्यांच्या विविध देशामध्ये जुळणीमध्ये वाढ होते आणि त्यामुळं काय होतं, सुट्ट्या भागांच्या व्यापारामध्ये वाढ ही घडून येते. तर अशा पद्धतीनं आपण एक छोटासाच टॉपिक आहे तो आंतरउद्योग व्यापार. आणि आंतरउद्योग ही एक व्यापार म्हणजे जी काही संज्ञा आपण पाहिली आहे ती संज्ञा ही इतर उद्योगांतर्गत व्यापारापेक्षा काय आहे, इतर संज्ञेपेक्षा काय आहे, वेगळी आहे. म्हणजे उद्योगांतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार ही अशी स्थिती की ज्या एका उद्योगाच्या वस्तूच्या दुसऱ्या वेगळ्या उद्योगाच्या वस्तूबरोबर काय केलेली असते, इथं विनिमय केलेला असतो. म्हणजे इथं वेगवेगळे जे काही सिद्धांत म्हणजे तुलनात्मक सिद्धांत, हेक्चर-ओलींचा सिद्धांत, या अनेक सिद्धांतामध्ये किंवा त्याच्या प्रतिमान सिद्धांत किंवा त्याला आपण काय म्हणतो प्रतिमान, ह्या दोन देशातील उद्योगांतर्गत व्यापार काय केलेला आहे, स्पष्ट केलेला आहे. म्हणजे आंतरउद्योग व्यापार हा एकाच उद्योगातील स्वरूप नसलेल्या वस्तू परंतु समान असलेल्या विभेदित वस्तूमधील केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतो आपण, आंतरउद्योग व्यापार. तर विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की वस्तू विभेदनाच्या स्थितीत जेव्हा उत्पादन खर्चातील मोठ्या प्रमाणातील फरकासह विविध वस्तूच्या सर्व प्रकारांचे जे काय उत्पादन करून त्यांचे विनिमय करत असतात, म्हणजे त्यांच्या वस्तू आणि सेवांची जी काय देवाणघेवाण करत असतात त्यालाच आपण काय म्हणतो, आंतरउद्योग व्यापार असं म्हणतो. आणि आंतरउद्योग व्यापारामुळं एक विशेषीकरण किंवा वाढती श्रम विभागणी याच्यामुळं सुद्धा काय होतो, आंतरउद्योग व्यापार हा मोठ्या प्रमाणात घडून येतो. आणि त्याच्या पाठीमागं घडून येण्याची जी काही कारणे आहेत किंवा अनुकूल बाबी आहेत ते आपण इथं पाहिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो आपण आंतरउद्योग व्यापार आणि आंतरउद्योग व्यापारामुळे घडून येणाऱ्या ज्या काही लाभ आहेत किंवा अनुकूल बाबी आहेत ते आपण इथं पाहिलेले आहेत. तर आपण इथंच थांबूया. तर थँक्यू सो मच.